आज आपण बनवतो आहे कैरीचा साखर आंबा, एकदम रसरशीत आणि वर्षभर टिकणारा। तर मंडळी, रेसिपी एकदम साधी सोपी आहे। तर साखर आंबा बनवण्यासाठी इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत। वजनाला 1 किलो इतक्या आहेत। एकदम कडक आणि फ्रेश अशा कैऱ्या घ्यायच्या। आता ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या, अर्धा तास कमीत कमी पाण्यात ठेवून द्यायच्या। त्यानंतर छान पुसून त्याच्यावरती सगळं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि एकसारख्या कोरड्या करायच्या। कोरड्या झाल्यानंतर त्याचे देठ काढायचे आणि कैऱ्या अशा सोलून घ्यायच्या आहेत। कैरीवरचं सगळं साल व्यवस्थित काढून घ्यायचं। साल काढल्यानंतर किसणीने लांबसर अशा किसून घ्यायच्या। एकसारख्या बारीक सुद्धा नाही किंवा जास्त जाडसर सुद्धा नाही, मीडियम असं किसून घ्यायचं। आता हा किसलेला किस एका कढईमध्ये घालायचा आहे। त्यासाठी कढई गरम करायची, 2 चमचा तूप घालायचं। त्यानंतर यावरती हा सगळा किस घ्यायचा। सुरुवातीचे 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा। यामध्ये जास्तीचं पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे। यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे साखर घालायची आहे। पण जर का 1 किलो आंबा घेतला असेल तर यासाठी 1/2 किलो एवढी साखर लागते। पण गोडाचं प्रमाण हे कमी जास्त आपण करू शकतो। व्यवस्थित छान हलवून घेतल्यानंतर इथे साखरेला एकसारखं पाणी सुटतं आणि साखर आंबा वर्षभर टिकावा, त्याला खराब होऊ नये म्हणून इथे मी 2 ते 3 लवंगा घातलेल्या आहेत। लवंगा पण यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। साखरेला पाणी सुटल्यानंतर कमीत कमी 1-10 मिनिटांमध्ये हे पाणी हळूहळू आटायला लागतं आणि हे पाणी पूर्ण आटून झाल्यानंतर एकसारखी साखरेला तार सुटते आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर साखर आंबा व्यवस्थित छान शिजलेला आहे। आता हा तयार झालेला साखर आंबा एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये छान असा टिकवू शकता। तर असा तयार झालेला आहे साखर आंबा।